हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आपण आज इथं ज्या शोल्डर टू वेस्ट डॉट ब्लाऊजची जी कटिंग पाहिली होती प्लस साईजमध्ये पेपर कटिंग, ती आता आपण ह्या ब्लाऊज पीसवर आणि अस्तरवर ठेवून कट करणार आहे ते पॅटर्न. तर बघा, हे बघा, मी अस्तर घेतलं आहे, याला इस्त्री मारून घेतली आहे. अशा पद्धतीने यावर आपण आता पॅटर्न ठेवून घेऊया. हा बॅक पार्ट घेतला आहे मी. ते बघा, व्यवस्थित आपल्याला पॅटर्न ठेवून ॲज इट इज जसे तसे ड्रॉ करून घ्यायचे. आता बॅक पार्टला कुठेही काही वाढवायचं नाही, ॲज इट इज जसा आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे बघा, बॅक पार्ट ड्रॉ करून घेतला आहे मी. त्यानंतर आता त्याला कट करून घेते. जसं मार्किंग केलं आहे तशीच कटिंग करायची आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने मी कटिंग करून घेते. व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. या ब्लाऊजची कटिंग आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितली. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टची कटिंग शोल्डर टू वेस्ट डार्ट प्लस साईज आहे. तर या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. तर हे बघा, बॅक पार्ट आता मी अस्तरचा कट करून घेते. व्यवस्थित जशी मार्किंग केली तशी कटिंग करून घ्यायची आपल्याला. बॅक पार्ट कट झाला आहे आपला. आता आपण फ्रंटचे दोन्ही आणि स्लीव दोन्ही ड्रॉ करून कट करून घेणार आहोत. तर हे बघा, स्लीव ॲज इट इज जशी जशी ड्रॉ करून घेते मी. हे बघा, कुठेही काही वाढवायची नाही आहे. अशाच पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची ती. मी अशी ड्रॉ करून घेतली. आता कट करून घेते. हे बघा, तर कट करून घेऊ आपण. अशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आपल्याला. स्लीव आता मी कट करून घेतली. हे बघा, खूप छान फिनिशिंग येते या ब्लाऊजची. तुम्ही नक्की ट्राय करा. शोल्डर टू वेस्ट डार्ट ब्लाऊज आहे. साईज आपली 40 इंच. चेस्टची छातीची साईज आहे आपली 40 इंच. स्लीव कटिंग झाली आपली. अशा पद्धतीने आता फ्रंटचे दोन्ही भाग ड्रॉ करून घेऊया. बघा, इकडनं मी अर्धा इंच शोल्डरपर्यंत वाढवलं आहे, कारण तिथं आपल्याला दुसरा पार्ट जॉईन करायचा आहे. त्यासाठी बघा, बाकी कुठेही नाही, फक्त जिथून जॉईन करायचं आहे तिथंच अर्धा इंच वाढवलं आहे. अशा पद्धतीने ॲज इट इज जसा तसा ड्रॉ करून घेतला. तिकडनं जॉईंटच्या बाजूने अर्धा इंच वाढवून घेतलं आहे मार्जिन. आता आपण कट करून घेऊ. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आपल्याला ब्लाऊजची. मी जशी मार्किंग केली त्यावरच कटिंग करते. हे बघा, अशा पद्धतीने तिकडनं आपल्याला जे आपण वाढवलं आहे मार्जिन तिथून कट करायचं आहे. हे बघा, कशा पद्धतीने कटिंग करते तुम्हाला दिसतच असेल.
व्यवस्थित कटिंग करून घ्यायची ब्लाऊजची. हे बघा, प्रिन्सेस कटचा भाग आपला कट झाला आहे. आता आपण फ्रंटचा भाग घेणार आहोत. तर फ्रंटचा भाग मी असं ठेवून घेतला आहे. फ्रंटचा भाग देखील आपण ड्रॉ करून घेणार आहोत. ते बघा, अशा पद्धतीने मी ठेवून ॲज इट इज ड्रॉ करून घेते. हे बघा, इकडून आय पट्टीसाठी अर्धा इंच वाढवलं आणि इकडनं आपल्याला प्रिन्सेस कटचा भाग जॉईन करायचा आहे, त्यासाठी अर्धा इंच, दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच वाढवून घेतलं आहे अंतर. आता आपण ही कट करून घेऊ. आपल्याला जॉईंट करायचा आहे प्रिन्सेस कटचा भाग, त्यामुळे इकडनं अर्धा इंच वाढवलं आहे आणि तिकडनं आय पट्टीसाठी अर्धा इंच वाढवलं आहे. अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आपल्याला. व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. व्यवस्थित कटिंग करून घेते मी. जसं मार्किंग केलं आहे तशीच कटिंग करते अशा पद्धतीने. हे बघा, आता आपली पूर्ण ब्लाऊजची कटिंग झाली आहे. अस्तरवर ठेवून पेपर जे होते ते आपण अस्तरवर ठेवून सर्व कटिंग करून घेतली. आता ब्लाऊज पीसवर ठेवून आपण अर्धा अर्धा इंच मार्जिन घेऊन सर्व कट करून घेणार आहोत. तर अस्तर सर्व ब्लाऊज पीसवर ठेवून मी कट करून घेते अर्धा अर्धा शिलाई मार्जिन घेऊन. तर हे बघा, मी सर्व कटिंग करून घेतली. ही बाहीची लेस आहे. तर सर्व पॅटर्नची कटिंग करून घेतली आहे ब्लाऊज पीसवर. त्यानंतर आपलं आता स्टिचला घेणार आहोत, स्टिचिंग करायला. तर हे बघा, अगोदर फ्रंटचा समोरचा भाग घेऊ आपण. हे बघा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे व्यवस्थित आपल्याला. हे बघा, मी असे समोरासमोर ठेवून घेतले. त्यावर आता ब्लाऊज पीसचं कापड ठेवून घेते मी. अशा पद्धतीने सरळ आहे, वरची बाजू सरळ आहे, आतमधून उलट बाजू आहे, उलट बाजूकडून आपल्याला अस्तर ठेवून जॉईन करून घ्यायचे. तर हे बघा, मी एक भाग घेते आणि अस्तर असं पूर्ण याला ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेते. बघा, अशा पद्धतीने पूर्ण जॉईंट करून घेते. एक्स्ट्राचं कट करून तुम्हाला दाखवते. बघा, मी असं पूर्ण जॉईंट करून घेतले कापड. त्यानंतर आता आपण फ्रंटचं पुढच्या गळ्याचं बघू. तर हे बघा, ते देखील आपल्याला गळा समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हे बघा, समोरासमोर गळा ठेवून घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला ब्लाऊज पीसचं कापड ठेवायचं आहे. बघा, अशा पद्धतीने सरळच ठेवायचं आहे, म्हणजे सरळ बाजू वरती आली पाहिजे, उलट बाजू आतमध्ये गेली पाहिजे. तर हे देखील आपण अशा पद्धतीने ठेवून घेतले. त्यानंतर हे देखील अस्तर आपण ब्लाऊज पीसला जॉईन करून घेऊ. मी ब्लाऊज पीसला अस्तर जॉईन करून घेते. एक्स्ट्राचा कट करून तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मी अस्तर ब्लाऊज पीसला जॉईन करून घेतले. आता इथं आपण जॉईन करायला घेऊ. हे बघा, हे प्रिन्सेस कटचे असे दोन्ही भाग घेतले. त्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला खालून जॉईन करत आणायचे. आपण प्रिन्सेस कटचा भाग नेहमी वरतून जॉईन करत आणतो, पण यावेळेस आपल्याला खालून जॉईन करायचे. तर इथं माझं खालून जॉईन करतो आपण, आर्महोलमध्ये कट करतो, पण आता प्रिन्सेस कटचा भाग आपल्याला वरतून जॉईन करत आणायचं आहे शोल्डरकडून. कारण खाली जर आपलं कमी जास्त झालं तर आपण कट करू शकतो, पण वरती शोल्डर आपलं आपण जे माप आहे मेजरमेंटनुसार घेतलं आहे ते कमी जास्त होऊ नये, त्यासाठी आपण वरतून शोल्डरकडून आपल्याला हा भाग जॉईंट करण्यात आणायचा आहे. तर आपण दुसऱ्या वेळेस जेव्हा प्रिन्सेस कट असतो तो आपण खालून वरती जॉईंट करत नेतो आणि आर्महोलमध्ये एक्स्ट्राचं झालं तर कट करतो, पण इथे आपण वरतून आपण शोल्डरकडून जॉईंट करत आणायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मी अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन जॉईन करून घेते अशा पद्धतीने. हे बघा,
तर जॉईंट करून घेतले. यावर पुन्हा एकदा डबल टिप देऊन घ्यायची. अशा पद्धतीने मी डबल टिप देऊन घेते. खूप छान पप पडतो याचा देखील शोल्डर टू वेस्ट डार्ट ब्लाऊजचा. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. तर हे बघा, आता आपला फ्रंट मी जॉईन केला आहे. दोन्ही आपला पप बघू शकता तुम्ही कशा प्रकारे पडला आहे. तर हे बघा, व्यवस्थित आपले जॉईंट झाले, कमी जास्त कुठेही झालेलं नाही आहे. तर आपण कमरपट्टी जॉईंट करायला घेऊ आता. तर हे बघा, मी इथं कमरपट्टी घेतली खालून अशी जॉईंट करायला. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला कमरपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित कमरपट्टी जॉईंट करून घ्यायची अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन. हे बघा, कमरपट्टी जॉईंट करून घेतली. त्यावर आता दाब टीप देऊन घ्यायची आपल्याला अस्तरच्या बाजूकडनं. हे बघा, अशा पद्धतीने मी अस्तरच्या बाजूकडनं दाब टीप देऊन घेते. त्यानंतर कट करायचं आहे आपल्याला आणि पट्टी आतमध्ये फोल्ड करून, हे बघा अशा पद्धतीने एका बाजूने मी अर्धा इंच फोल्ड करून त्यावर टीप देऊन घेते. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आपल्याला. हे बघा, अशी आपण अर्धा इंच फोल्ड करून टीप देऊन घेतोय कमरपट्टीला. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अगोदर अर्धा इंचावर टीप देऊन नंतर जॉईन केले तरी चालेल, पण मी डायरेक्ट फोल्ड करून टीप देते त्यावर. अशा पद्धतीने व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित मी टीप देऊन घेते. एक्स्ट्राचं कापड आपल्याला कट करून टाकायचं आहे. हे बघा, तर आई हुक पट्टीसाठी आपण पट्टी घेणार आहे. बघा, तर आपला फ्रंट तयार झाला आहे. आता हे बघा, उलट ठेवलं आहे मी फ्रंटचा भाग आणि त्यावर हे बघा अशी पट्टी फोल्ड करून घेतली खालून अर्धा इंच आणि लॉक करून अशी उलट साईडने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन मी पट्टी जॉईंट करून घेते आहे हुक पट्टीसाठी. हे बघा, अशा पद्धतीने एक्स्ट्राचं आपल्याला हे बघा आता फोल्ड करून घ्यायचं. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते असं फोल्ड करून मी पुन्हा जिथं शिलाई घेतली त्या शिलाईवर शिलाई अशी ठेवून घेते. हे बघा, अशा पद्धतीने त्यावर पुन्हा टीप देऊन घेते. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने मी टीप देऊन घेते. तर टीप देऊन आपला फ्रंट तयार झाला आहे. आय हुक पट्टी देखील लावली, आपण कमरपट्टी पण लावून घेतली. अशाच पद्धतीने दुसरा भाग मी तयार करून घेते, तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आता आपण पायपिंग करणार आहोत. त्यासाठी मी अशी तिरपी पट्ट्या कापून घेतल्या आहे. त्या जॉईंट करून त्याला एक बाजूने अर्धा इंचाची फोल्ड मारून त्यावर टीप देऊन घेते. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर यावर बघा असं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला सरळ वरती सरळ. त्यावर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मी टीप देऊन घेते. व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आपल्याला. जसं आपल्या गळ्याचा राऊंड आहे तसंच आपल्याला टीप देऊन घ्यायची. एक्स्ट्राचं कापड कट करून घेते, पुन्हा फोल्ड करून आपल्याला त्यावर पुन्हा अशी टीप देऊन घ्यायची. तर गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घेऊ आपण. आपल्याला पायपिंग करायची त्यासाठी आपल्या पायपिंगला फिनिशिंग छान येते, त्यामुळे असं मी छोटे छोटे कट्स देऊन घेते. हे बघा, अशा पद्धतीने
त्यानंतर आता हे बघा असं फोल्ड करून तुम्हाला जेवढी जाड बारीक पायपिंग हवी तशी आपल्याला टीप देऊन घ्यायची. अशा पद्धतीने मी पूर्ण टीप देऊन घेते पायपिंगला. हे बघा अशा पद्धतीने शिलाई देताना आपल्याला पायपिंग व येऊ देऊ द्यायची नाही. ती शिलाई पायपिंगच्या एकदम साईडने आपल्याला शिलाई येऊ द्यायची आहे. अशा पद्धतीने हे बघा आता शिलाई देऊन घेतली आहे आपण, सॉरी पायपिंग लावून घेतली फ्रंट पार्टला. सेम याच पद्धतीने मी दुसरा देखील पार्ट तयार करून घेते आणि तुम्हाला फिटिंग बॅक पार्ट दाखवते. तर हे बघा सेम याच पद्धतीने मी असाच पार्ट तयार करून घेतला आहे दोन्ही बी. हे बघा आपण आता बॅक पार्ट घेणार आहोत स्टिचिंगला. तर हे बघा इथे मी बॅक पार्ट घेतला आहे. सरळ ठेवते आहे, सरळवरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला कमरच्या साईडने आणि गाळ्याच्या साईडने टीप मारून पुन्हा त्यावर आतमध्ये कापड हे करून आपल्याला टीप द्यायची त्यावर, कारण की आपण फोल्ड करणार आहोत, कमरपट्टी लावणार नाही. ते बघा सरळ कापड ठेवले, सरळवरती अस्तर ठेवून त्याला पलटी करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. हे बघा मी पलटी करून अस्तर ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेतले. आता आपण बॅक पार्टला टक्स देणार आहोत. ते बघा शोल्डर असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे बघा खालून कमरच्या साईडने खालून ते वरतीपर्यंत 3.5 ते 4 इंचापर्यंत टक्स देत आणायचं आपल्याला अशा पद्धतीने. हे बघा लॉक करून घ्यायचे व्यवस्थित. तर सेम याच पद्धतीने दुसरा पण टक्स मी देऊन घेते. हे बघा दोन्ही टक्स देऊन घेतले बॅक साईडचे. आता हे बघा आपला हा बॅक पार्ट आहे, त्यानंतर बॅक पार्टवर आपला हा फ्रंट पार्ट घेणार आहोत. तर हे बघा सरळवरती सरळ ठेवले, मोंढ्याच्या साईडनेच मोंढा ठेवायचा आहे फ्रंटचा. आणि हे बघा गळ्याच्या साईडने गळा ठेवायचा आहे, म्हणजे उलटसुलट होणार नाही, पॅटर्नची काळजी घ्यायची. त्यानंतर वरतून आपल्याला शोल्डरची शिलाई देऊन घ्यायची 1/2 इंचाची मार्जिन घेऊन. तर हे बघा मी इथं शिलाई देऊन घेते. हे बघा वरतून 1/2 इंचाची मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. इथं अगोदर लॉक करून घेते मी व्यवस्थित, त्यानंतर शिलाई देऊन घेते. हे बघा पुन्हा एकदा शिलाई देऊन घ्यायची त्यावर. अशाच पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घेते मी. त्यानंतर आपल्याला स्लीव जॉईंट करायची, त्यासाठी हे पार्ट दोन्ही चेक करून बघायचे. कमी जास्त असेल, जो जास्त असेल त्याला कट करायचे. तर आपले व्यवस्थित आहे, बरोबर आहे. तर आता आपण स्लीव घेऊ. ते बघा इथं मी स्लीव घेतली, बाही घेतली. अशा पद्धतीने आपल्याला एक मार्किंग वरतून आणि एक दुसऱ्या बाहीवर, अशा दोन्ही बाहींवर अशी मार्किंग करून घेतली मी. त्यानंतर हे बघा आपली बाही उलटसुलट होऊ नये त्यासाठी मार्किंग केली. अशा पद्धतीने असे ठेवून घेते. हे बघा ही सरळ बाजू आहे आणि आपली मार्किंग देखील त्यावर सरळ अशी ठेवली आहे. त्यानंतर आता जॉईंट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने सरळ ती एक टीप मारून घ्यायची, पुन्हा त्याला फोल्ड करून त्यावर दाब टीप देऊन अस्तर स्लीवला जॉईंट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने मी जॉईंट करून घेतले. आता तुम्हाला दाखवते. इथे आपण ब्लाऊजला स्लीव अटॅच करणार आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने स्लीवचा मी सेंटर काढून घेतला आहे. हे बघा अशा पद्धतीने ठेवून सेंटर काढून घेतला आहे आणि तोच सेंटर आपल्याला शोल्डरच्या लाईनवर ठेवायचा आहे. हे बघा या शोल्डरच्या लाईनवर सेंटर ठेवून घ्यायचं आहे आणि 1/2 इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. 1/2 इंचाची शिलाई मार्जिन घेऊन मी शिलाई देऊन घेते.
पूर्ण याला शिलाई देऊन घ्यायची आहे. पुन्हा त्याच्यावर डबल टिप द्यायची आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने मी डबल टिप देऊन घेते. जिथं आपण बाही जॉईंट केली आहे त्याच भागावर परत टिप द्यायची आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. पुन्हा आता दुसऱ्या बाजूचे देखील स्लीव मी ब्लाऊजला जॉईंट करून घेते. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला स्लीव जॉईंट करून घ्यायची आहे ब्लाऊजला. व्यवस्थित. पुन्हा त्यावर मी एकदा शिलाई देऊन घेते. जिथं बाही जॉईंट केली त्या भागावर पुन्हा शिलाई देऊन घ्यायची. डबल टिप द्यायची आपल्याला. प्रत्येक भागावर डबलच टिप द्यायची. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपण फिटिंगची टिप देणार आहोत. त्यासाठी पार्ट असे चेक करायचे आपल्याला व्यवस्थित. असे ठेवून घ्यायचे. हे बघा असे एकावर एक आपण ठेवून घेऊ आणि जेवढी शिलाई मार्जिन घेतली होती ती आता इथं मार्क करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. हे बघा असा टेप ठेवून 2-2 इंच शिलाई आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतली, त्यामुळे मी इथं 2 इंच मार्क करते. तुम्ही 1.5 इंच गेले असेल तर 1.5 इंचावर करा. मी 2 घेतली त्यामुळे 2 इंचावर इथं मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. त्यानंतर बाहीचा दंड घेर आपला 7 इंच. ते मी इथं 7 वर एक मार्क करून घेते. हे बघा अशा पद्धतीने. आता जिथं मार्किंग केली तिथं आपल्याला टिप देऊन घ्यायची. त्यावरच मी टिप देऊन घेते मार्किंगवर. अशा पद्धतीने व्यवस्थित लॉक करून आपल्याला टिप देऊन घ्यायची. हे बघा व्यवस्थित टिप देऊन घ्यायची मार्किंगवर. हे बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित सेट करून घेते बाहीची जी शिलाई येते अशा पद्धतीने. जे मार्किंग केलंय त्यावर शिलाई देऊन घेते. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घेतली. आपली फिटिंगची शिलाई देखील बघा एकदम सरळ आली आहे. कुठेही तिरपी वगैरे झालेली नाही आहे बघा. सेम आता याच पद्धतीने त्याच्या शेजारी अर्धा ते पाऊण इंचावर आपल्याला पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची. आता अशाच पद्धतीने मी दुसरा देखील भाग तयार करून घेते आणि तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लुक दाखवते. हे बघा ब्लाऊज आपलं तयार झाले. शोल्डर टू वेस्ट डॉट ब्लाऊज. तर आपल्या गळ्याचा पुढचा राऊंडचा गळा आहे. तर बघा ब्लाऊजचा पप देखील खूप छान पडला आहे. फिटिंगला खूप छान बसतं हे ब्लाऊज. प्लस साईज आहे, 40 साईज आहे ब्लाऊजची. तर हे बघा स्लीव पण बघू शकता तुम्ही. हे बघा आपली ही शिलाई बघा एकदम सरळ आली. कुठेही असं तुम्हाला कमी जास्त दिसत नसेल. हे बघा. त्यानंतर हा बॅक पार्ट बघा. तर बॅक पार्टचा गळा आपला राऊंडच आहे. तो देखील हे बघा कशा पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज तयार झालं आहे अशा पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज तयार झालं आहे. या ब्लाऊजला हुका लावलेला नाही. हुक व आय केल्यानंतर खूप छान म्हणजे फिटिंगला घालायला तयार होईल आपलं ब्लाऊज. अशा पद्धतीने शोल्डर टू वेस्ट डाट आपलं ब्लाऊज तयार झालं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल स्टिचिंगचा कटिंगचा तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असेल त्या देखील करा.
हे बघा अशा पद्धतीने ब्लाऊज आपला तयार झाले आहे. आपला ब्लाऊजचा फायनल लूक. तर चला भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.